गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डेली रुटीन व्लॉग. आणि आजचा मी डायरेक्ट नाश्त्यापासूनच शूट केला आहे. सगळ्यात आधी मी नाश्ता करून घेतला होता, त्याच्यानंतर मी शूट केलं. आणि बघू शकता 9 वाजत आहे. मी पूर्ण बेडरूम क्लीन करून घेतला आहे. आणि बघू शकता इथचं पण काम चालूच आहे. एवढ्या सकाळी मी 9 वाजता सगळे कामं करून म्हणजे 9 वाजता म्हणजे अर्ध्याहून नाही, पूर्ण कामं झाले होते. फक्त स्वयंपाक राहिला होता, बाकी पूर्ण कामं झाले होते. आणि स्वयंपाक पण तुम्ही बघू शकता, फक्त स्वयंपाकात आज थाली बनवायची होती, तर तीच बाकी होती. आणि बघू शकता भांडे किती होते घासायचे, आणि त्याच्या म्हणजे खूप जास्त. पण आता काम आहे, जर 2-3 काम सोबत करायचे असले तर एवढं तर करावंच लागतात एफर्ट. आणि त्याच्याच हिशोबाने बघू शकता मी पूर्ण रुटीन आणि शेड्यूल माझा एकदम बेस्ट, एकदम परफेक्ट करून घेतला होता. सकाळी 4 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत मी पूर्ण घरचे काम करून घेतले होते. 4 ते 6च्या दरम्यान तर सगळ्यांचेच होत असेल, मला नाही माहिती कोण किती वाजता काम करते. त्याच्यानंतर मी पूर्ण भांडी असे पूर्ण क्लीन करून घेऊन घेत असते, मग कसं धुवायला सोपे जाते. आणि तो स्वयंपाक पण बनवत होता. आणि 4 ते 6 वाजेपर्यंत पूर्ण घरातले काम होऊन जाते, फक्त स्वयंपाक राहतो. आणि 6 ते 7, 7:30 मी माझं वर्कआउट, योगा जसं तुम्ही करणार तुम्ही पण करायचं तसं तर. आणि असं करून घेते. मग माझं मील असते मेन नाश्त्यात एक काही पण घेत असते, जसं फक्त घरचं म्हणू नाही शकत, विकतचे कधी घेऊन घेत असते. पण खाण्यात असंच पोहे, उपमा इत्यादीच घेत असते. आणि त्याच्यानंतर मी जो स्वयंपाक केला 10च्या तेवढ्यात 11 वाजेपर्यंत माझी पूर्ण थाली एकदम बनून गेली होती. त्या थालीमध्ये होतं गोबीची भाजी, मोठची पण भाजी होती, आणि तुरीचे सोलचे शेंग्याची चटणी, आणि झाज, तुम्ही ताक पण म्हणू शकता, दहीची सलाद, पोळी आणि भात. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते थालीत काय काय होतं, कसं बनवलं. खूप सिंपल होतं. मॅगी मसाला टाकून गोबीची भाजी केली होती. आणि सगळ्यात आधी मी गोबीला चांगलंपणे धुवून घेतलं होतं. आणि 2 मिठाच्या पाण्यात याच्यासाठी धुते, कारण गोबींना खूप अशी कचरा टाकलेली असते, असं वाटतं खूप त्याच्यात कचरा, म्हणून मी 2-3 पाण्यात धुवून घेते. मग थोडंसं पाणी टाकून त्याच्यात अजून मीठ टाकते. अजून त्याच्यात मग 1 किंवा 1.5 चम्मच, तुम्ही जेवढे टाकू शकता, तुम्हाला आवडते तेवढी, त्याच्यात मी हळद पण टाकते. आणि चांगलं मग त्याला त्या पाण्यात बॉइल्ड करते. आणि बघू शकता मी हळद पण घेतली आहे, आणि त्याला बॉइल्ड करायला ठेवते. आणि बघू शकता नाश्ता बनवल्यावर पण जास्त कोणी खात नाही. आणि मी हे रात्री 10 वाजता व्हिडिओ एडिट पण करत आहे आणि व्हॉईस पण टाकत आहे. तेवढ्यात आमची लाईन पण गेली आहे. अंधारातच बसलो होतो आम्ही शूट करतात. आणि मोठची पण भाजी बनवायची होती, तर मोठला चांगल्याने धुवून घेतलं. आणि त्याच्यानंतर पाणी काढून घेतलं होतं मी, आणि मग मोठमध्ये अजून पाणी टाकून ठेवलं होतं. आणि तेव्हापर्यंत गोबी पण एकदम बॉइल्ड झाली होती. गोबीला 4-5 बघू शकता तुम्ही किती कचरा असते. गोबीला असंच आपण 5-6 पाण्याने धुवून घेऊया. आणि मी डायरेक्टच बेसिनमध्ये गरम पाणी टाकलं होतं, पण असं नाही करायचं, कारण प्लॅस्टिकचा पाईप असतो, लवकर नरम व्हायची भीती असते, म्हणून मी थंड पाण्याचं नळ चालू केलं आणि मग गरम पाणी टाकलं. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही पूर्ण चांगली गोबी धुवून घेतली 5-6 पाण्याने. आणि थंडगार पाण्याने. आणि मी जास्त शिजवली होती, कारण मॅगी मसाला बनवणारी गोबी खूप शिजवावं लागते. तर मी काय करते, बॉइल्ड पाण्यातच शिजवून घेत असते गोबी, म्हणजे मॅगी मसाला टाकल्यावर जास्त शिजवायची गरज नाही. आणि मी घेतलं त्याच्यात तेल घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण घेऊया जिरा आणि मोहरी, आणि लसूण असते त्याचे बारीक बारीक कापे घातले. आणि साईडमध्ये मी मिरची आणि लसूण घालत होती, कारण छोल्याची पण चटणी बनवायची होती.
तर दोन साईडला बनवून चालू होतं. मागं मी कुकर लावून घेतला होता, म्हणजे आता नाही नंतर. सगळं मी एकदम 4ही गॅस यूज करून घेतले होते आज, कारण खूप घाई होती. कारण मग मूर्त्याचं पण काम करायचं होतं. तर याच्यात बारीक लसूण टाकलं आणि जिरा आणि मोहरी, आणि त्याच्यानंतर मॅगी मसाला. आता नाही, तर याच्यात आपण चांगल्यानं गोबी भाजून घेऊया. गोबी थोडी जास्त भाजून अशी ब्राऊन होऊ द्यायची, तळल्यासारखी. आणि मी खूप वेळपर्यंत गोबीला भाजलं होतं. थोडीशी तळल्यासारखी ते क्रिस्पी होते ना, तेव्हापर्यंत भाजून घेऊया. आणि सोबत छोले पण बंद करून घेतले. आणि हे छोले मी खलबत्त्यातच घेतले होते, कारण थोडंसं एवढंच याच्यासाठी मिक्सर काढायला पुरतच नाही. माझ्या हिशोबाने तर बिलकुलच पुरत नाही. आणि बघू शकता मॅगी मसाला पण टाकला मी. याच्यात मीठ नाही टाकलं. त्याच्यासोबत मी याच्यात लाल चटणी पावडर पण नाही टाकलं. आणि मॅगी मसाला टाकला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी अजून त्याच्यात तेल टाकून मोठची भाजीची तयारी केली. मोठच्या भाजीत अर्धा टमाटा घेतला, कांदा घेतला, मिरची आणि थोडीशी लसण और अद्रक तर नाही म्हणू शकत, पण लसण आणि जिऱ्याची पेस्ट घेतली. बघू शकता सगळ्यात आधी मी जिरा आणि मोहरी टाकला. त्याच्यानंतर मिरची, टमाटर आणि थोडेसे कांदे सॉफ्ट झाले आणि असे शिजत आले, तेव्हा त्याच्यात मी टमाटर टाकलं. आणि चांगल्याने थोडं, आणि मी तेल याच्यासाठी मोठमध्ये जास्त घेतलं, कारण मोठच्या भाजीत थोडंसं मी रस्सा केला होता, तर त्याच्यातून थोडं तरी तेल दिसायला पाहिजे, खूप पांचट दिसते. त्याच हिशोबाने मी केली. आणि याच्यात आपण बेसिक तेच हळद, चटणी आणि काळा मसाला असं टाकलं. जास्त तिखट नव्हती, मीडियम साईजची केली होती, कारण मिरच्या आधीच खूप तिखट असतात त्या हिरव्या. आणि बघू शकता आता मोठ टाकून घेतली मी याच्यात. चांगल्याने मिक्स करून तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितकं पाणी टाकू शकता. मी थोडंसं मामूली जसं अर्धा कटोरी पाणी राहू दिलं होतं मोठच्या उसळमध्ये. आणि हे होतं सांबार. आणि स्वादानुसार मीठ टाकलं मी. त्याच्यानंतर चांगल्याने मिक्स करून घेतला सांबार, मीठ, आणि मग थोडंसं झाकून घेतलं. आणि मी पाणी टाकायचं जनरली विसरून गेली होती, मला लक्षच नव्हतं रस्स्याची बनवायची आहे की नाही. मला जसंच लक्षात आलं मी तसंच त्याच्यात घेतलं आणि पाणी टाकलं. मला स्वतःला पण नव्हतं माहीत मी पाण्यात थोडंसं रस्सा बनवायचं होतं. मग त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं. मग मी जेवढे बेसिंगमधले भांडे होते तेवढे मी, म्हणजे जेवढे तर घासले होते आणि जेवढे बाकी होते ते मी बघू शकता बाहेरच्या वट्यावर ठेवले होते. त्याच्यानंतर थोडंसं मी स्वयंपाकातून ब्रेक घेतला, कारण सकाळच्या 4 वाजतापासून कंटिन्यू काम होता. मी थोडंसं हॉलमध्ये आली, थोडंसं अशी बसली, मग व्ह्यू दाखवला. बघू शकता माझ्या हॉलमध्ये कसं, म्हणजे हॉल नाही अंगण आहे, तर मी थोडीशी बसली आणि अंगणामध्ये दुपारचा व्ह्यू बघा उन्हात कसा येतो. आणि ही होती आमची लंच थाली, एकदम सिम्पल होती आणि झटचिप्पट बनणारी होती. त्याच्यानंतर दुपारचं असं किचन मी क्लीन केलं आणि एक किंवा 12:30 किंवा 1 वाजत होते. मी मग बाकीचे कामं घेतले करायला. आणि बघू शकता तुम्ही इथे मी कामाचं सेटअप पण लावलेलंच होतं. हे सगळं इथे व्यवस्थित लावलं जसं मला हवं असते. जे कामाची ब्रशची ज्याची पण या कामात गरज, सगळं सामान मी एकट्ठा घेते. आणि पूर्ण केल्यावर मी मधात फक्त 13 किंवा 14 मिनटाचाच ब्रेक घेतला. ते यासाठी माझे काही पार्सल आले होते, याचा मी स्पेशल व्हिडिओ टाकला, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर मी कंटिन्यू काम केले. मग मी अजून 2 ते 3 मिनटाचा ब्रेक घेतला होता हे व्हिडिओ शूट करायसाठी. आणि बघू शकता आता कलरिंग चालू झाली, तर मग त्याचा शूट पण करणार. आणि त्याच्यानंतर
मी संध्याकाळचे सगळे कामं केले आणि इथचे पण बघू शकता मी अर्ध्याहून जास्त करून टाकले होते. आणि मी ब्लँकेट आणि काही गालिचे धुतले आणि ते चाय आणि टीचे डबे तसेच पडले आणि ते उचलले नंतर. आणि मग सगळं क्लीन केलं, पूर्ण घर चकचक क्लीन केलं. फक्त रूम बाकी होती, ती मग मी नंतर केली. मग आम्ही गेलो बाहेर. आम्ही तरी आम्ही 7:15 7:30 वाजता बाहेर गेलो होतो. मी आणि विपच आम्हीच दोघी गेलो होतो बाहेर. तर आम्ही रात्रीच्या 10 वाजता घरी आलो, फिरून फारून सगळं बघू शकता तुम्ही. आणि अंधारा पण होता, पण पायरीवर आमच्या अंधारच असते म्हणा. आणि बघू शकता आम्ही मग थोडंसं बाहेर फिरायला गेलो, थोडंसं आम्ही इकडे फिरलो, मग तिकडे फिरलो आणि मग गरब्याच्या इकडे आलो. आणि असा होता आजचा आमचा रूटीन. आणि मॉर्निंग ते तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 10 आणि मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलं होतं, बस भांडेच घासायचे होते. आणि त्याच्यानंतर मी सगळं क्लीन करून बाहेर येऊन बसलो आम्ही. आणि मग स्वयंपाक राहिला होता तर मी ऑर्डर केलं बाहेरून. आणि असा होता आजचा आमचा डेली रूटीन व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच पहा आणि सबस्क्राईब करा.